काही कारवाई झालेली नाही। मुद्दा क्रमांक त्या दुकानदारांनी पैसे नाही कारवाई करून त्यांना मारहाण काय नाही करायचा, तो बिचारा माणूस ज्याला मारहाण तो माझ्या समोर उभा आहे। पप्पू हिअरिंग पण झाली, पण काही त्यांची सुनावणीचे काही नाही झालेलं आहे। हे यांचे आहे ते मी वारंवार किती वेळा तो तक्रार दिली आहे। आता दुकानावरून आणि तो त्यांनी सस्पेंड करायला लावला 40 रुपये न देता ते, आणि तो स्वतः ते असं तोंडावर असं आम्हाला तुम्ही 40 रुपये नाही दिलं। कंप्लेंटला डीसीआर सांगितलं गुलाबचंद गुप्ता याच्यावर सरासर करत आहे। हे साले पोषण आहाराचे माल 1400 रुपये 10 टनाचे भाड्याने घेऊन ते माल साऊथ आफ्रिकेला त्याच्यामध्ये 100 गाड्या ते पाठवत आहे महिन्याला। याचे त्यांचे भिवंडीचे जे गोडाऊन त्याच्या इन्क्वायरी करून त्याचे सीसीटीव्ही फुटेज काढून सर्व प्रसिद्ध होणार, आणि जे आपल्या काय साडे पोषण आहाराचे जे साडे आहे व महिला बचत गट आहे त्यांचे सीबीआय इन्क्वायरी करा, त्याच्यामध्ये सर्व सिद्ध होऊन जाणार। सर तुम्ही कसं यामुळे आम्ही सांगू शकतो 1400 रुपये भाड्यामध्ये परवडणारच नाही। त्याच्या अगोदरच्या 2023च्या ट्रान्सपोर्टेशनचा भाडा घेताना फक्त 3700 रुपये होता। आता 2026 मध्ये जे घेतलेलं आहे टेंडर त्याच्या भाडा 1400 रुपये कसं आहे। 4500 रुपयाच्या भिवंडीचे मुंबई पोस्ट डिझेल आहे, 14000 रुपये गाडीचे भाडे आहे, 9500 रुपये खर्च आहे। ते आमच्या ट्रस्टला 7500 रुपयाचे लॉस होत आहे। कोण भरून देणार? अनिल गुप्ता काय पॉकेटमधून टाकत आहे का पैसा? ते आमच्या ट्रस्टला लॉस होत आहे। या संदर्भात दानवे सरांनी मुद्दा उठवला होता। तेव्हा दानवे साहेब विरोधी पक्ष नेत्याने जेव्हा हे आवाज उचललेला आहे, काही तर त्यांच्याकडे पुरावा असणार की तेव्हा आरोप लावलेला आहे। 4-5 आमदारांनी आरोप लावलेला आहे। आम्ही तर ट्रस्टचे बॉडीचे मेंबर आहे। आम्ही हे बोलतो की काल काय ट्रस्टवरती कारवाई झाली त्याच्यामध्ये मी पण बॉडीवरती आहे, पण अनिल गुप्ता कुणाच्या हलका एवढी दादागिरी आहे की ते कुणाला नाही। अनिल गुप्ता ट्रस्टच्या जेव्हा पैसे घ्यायचा अधिकार कुणाला नाही आहे। अनिल गुप्ता आपला पर्सनल अकाउंट मध्ये 80% आपल्या, 10% आपल्या पोरगाच्या, 10% आपल्या जिजाच्या अकाउंट मध्ये घेत ऑडिट रिपोर्ट मध्ये आहे। ते ऑडिट रिपोर्ट मध्ये दिलेले आहे। आपण टेंडर प्रणालीवरती ही आमच्या महाराष्ट्र शासनानं हे अपील केलेलं आहे महाराष्ट्राच्या सीएमला, देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि माननीय श्री छगन भुजबळ आमच्या मंत्री खात्याचे, त्यांना आम्ही एकच रिक्वेस्ट करतो की जे टेंडर 2017 साली जसा आलेला होता अटीप्रमाणे, त्या अटीप्रमाणे देण्यात यावी। हे जे अटीनंतर टाकण्यात आलेल्या 2023ला की जे ट्रान्सपोर्टर सध्या कार्यरत आहे त्याला 3 वर्षाचा अनुभव झालेला आहे, तेच टेंडर भरू शकणार, ते अटी काढण्यात यावे। याच्या मूळ कारण आहे की जे आपला टेंडर भरला कार्यरत त्यांच्याचकडे असणार 3 वर्षाच्या कार्यरत। 3 वर्षामध्ये कोण आले ना, आणि 3 वर्षाच्या मुदत संपून पण 8-9 महिने झालेले आहे, ते त्यांनाच एक्सटेन्शन दिला। दुसरा बाहेरचा माणूस होऊ शकणार ना, हे सरसर गोल आहे। जे टेंडर आज माल उचलत आहे 5 रिजनचे एमआरचे, जेवढे 5 रिजनचे हे सर्वांवरती एफआयआर झालेले आहे, सर्वांची कंप्लेंट झालेली आहे। माझा मुद्दा एकच आहे की जे पण टेंडर मध्ये गोल, जे महाराष्ट्र सक्षम ट्रान्सपोर्टर असेल त्यांना टेंडर भरण्याची परवानगी सर्वांना संधी देण्यात यावी, आणि हे मुद्दा मेन काढण्यात यावी की 3 वर्षाचे हे पाहिजे की रेसलिंग मध्ये जे काम केलेलं आहे त्याला टेंडर, हे मुद्दा मेन काढण्यात यावी। मेन मुद्दा आमचा हे आहे।